आणि जाणं हे परमात्मा स्वरूपाला नाहीच काही. म्हणून त्या माणसाला देह पडत असताना काही जाता आहे ही भावनाच नाही. म्हणून येणं नाही आणि जाणं नाही. आलो ही भावना नाही, जाणं ही भावना नाही. पुढे म्हणाले, आणि हा गा घट जे वेळी फुटे ते वेळी तेथेची आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके. प्रश्न विचारतायत. एक मडका आहे, मडक्यामध्ये आकाश आहे आणि मडकं फुटलं. त्या मडकं असताना त्यामध्ये आकाश होतं, ते काय वेगळं झालेलं होतं? आकाशामधून वेगळं झालेलं होतं नाही. मग असं काय आहे किंवा म्हटलं त्या घटामध्ये म्हणजे मडक्यामध्ये आकाश आलं आणि घट फुटला की पुन्हा परत गेलं, असं का होतं? असं नाही. म्हणून पाहे पाहन ऐसे हन आहे की तो आकारची जाये, ये रे गगन ते गगनीची आहे घटत्वाही आधी. मडकं यायच्या आधी ते आधी आकाश होतं, जसं तसं मडकं असताना सुद्धा आहे. तसं देह असताना परमात्मा त्यामध्ये आल्यासारखा वाटतो, पण तो काही वेगळेपणाने येत नाही. तो सर्वव्यापीत्वानच असल्यामुळे देह आला काय आणि गेला काय, घट फुटला काय आणि राहिला काय, तशी त्याची अवस्था होती. मग ऐसिया बोधाचे सुरवाडे मार्गा मार्गांचे साकडे त्या सोहम सिद्धान पडे योगी याची. योगयुक्त भव असा श्लोक आहे. म्हणून म्हणाले की जोपर्यंत तो देहात आहे तोपर्यंत तो विशेष असल्यामुळे हा तो उंच सखल मागे पुढे आज उद्या हे भेद त्या देहाला आहेत, पण त्या मूळ वस्तूला हे भेद नाहीत. आणि मूळ वस्तूला भेद नसल्यामुळे तो आला काय आणि गेला काय त्याला त्याचं भानच नाही. असा सोहम सिद्धीला गेलेला योगी असतो. सोहम सिद्धी का? मी तोच आहे, परमात्मा स्वरूप असल्यामुळे तो आला काय आणि गेला काय. मला 2 उदाहरणं आठवतात. एक रामकृष्णांचं. रामकृष्ण गेल्यानंतर त्यांची बायको बांगड्या फोडू लागली, बरं का. बांगड्या फोडू लागल्यानंतर हे समोर आले म्हणाले, अगं मी आहे म्हणाले, तू कशाला हे काढतेस? म्हणून ती जन्मभर सौभाग्य चिन्ह वापरीत असे त्यांचं. आणि महाराजांचं हे भाऊसाहेब केतकर होते ना, त्यांचे आजोबा, तेव्हा ते 2-3 दिवस इतके असे अस्वस्थ झाले, कारण सारखं महाराजांना पाहायची सवय. अर्धा पाऊण तास झाली की महाराज कुठे काय करताय, तेव्हा ते बेचैन झाले आणि एकदम स्वप्नामध्ये आले म्हणाले दुसऱ्या दिवशी, भाऊसाहेब मी गेलो नाही, मी आहे म्हणल्यावरती संपली. आता ते आहे म्हणजे कसे आहेत नाही का? आहे याचा अर्थ असा, ज्याला नाही पण नाही ते आहे. उगीच भाषा वापरतोय मी सांगितलं तुम्हाला, झोप आली तर चालेल. जे वस्तू कधीही नकारात्मक होऊ शकत नाही, किंबहुना नकार सुद्धा हा आहेपणाचं चिन्ह आहे, तशी ही सद्वस्तू असल्यामुळे ती कितीही आकाराच्या विनाच राहिली, आकारहीन झाली तरी वस्तू आहेच. एक अमेरिकन लेखक आहे, त्याने एक फार सुंदर वाक्य वापरलंय आपल्या ग्रंथामध्ये. मला सगळ्यांना बहुतेक इंग्रजी कळत असेल. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी समबडी. बरं का, लक्षात घ्या, लौकिका सुटत नाही हा. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी समबडी, पण हे असली पक्षी झालं. अँड नोबडी डझंट वॉन्ट टू बी नोबडी. नोबडी डझंट वॉन्ट टू बी नोबडी, एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी समबडी. बघा कसं आहे. तशी सद्वस्तू आहे. तुम्ही परमात्मा नाही म्हणत असताना आधी परमात्मा आहे म्हणता आणि मग नाही म्हणता. हे तर्कशास्त्र आहे. म्हणजे आधी ती संकल्पना गृहीत धरायची आणि मग ती नकारायची. पण नकार हा आहेपणावरती अवलंबून असल्यामुळे ती असण्याची कल्पना असल्याशिवाय नसण्याची कल्पनाच येऊ शकत नाही. अशी त्याची अवस्था सोहम सिद्धीमध्ये होत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आरंभी गीतेच्या आपल्या ज्ञानेश्वरीच्या सोहम भावे पारंगती रमिजे येथ, गीतेचं महत्व सांगताना म्हणाले, सोहम भाव पारंगत झालेले जे सत्पुरुष असतात ते या गीतेमध्ये रमतात असं वर्णन केलेलं आहे. म्हणून सोहम सिद्धी न पडे योगियासी, या कारणे पांडुसुता तुझं होवावे योगयुक्ता, तेतुलेने सर्व काळी साम्यता अपैसे येईल. काय होईल मग? प्रत्यक्ष साम्यता येईल.
साम्यता म्हणजे काय? सम सम म्हणजे साम्यता होय ना. अरे सम म्हणजे काय? सम म्हणलं की अनेक वस्तूंचं एकवटपणा आलं तिथे, किंवा दोन वस्तूंचं. नाही तर सम कशामध्ये? सम काय एकटा असू शकत नाही. अनेक वस्तू असून त्यामध्ये एकत्व जे आहे त्याला सम म्हणतात. सारखेपण दोन अनेक वस्तूमध्ये असू शकतं बरं का. म्हणजे दोन्ही तुल्यबल असतात त्याला समत्व म्हणतात. तराजू बोलतात नाही का, आपण सोनं तोलताना कसा असतो तो तराजू, बरोबर अगदी, म्हणजे काटा समत्वाला आला. तसं माणसाचं मन जे आहे ते समत्वाला येणं कशामध्ये? द्वंद्वामध्ये. सुख आलं दुःख आलं सम आहे. फायदा झाला नुकसान झालं समत्व आहे. जन्म झाला मृत्यू आला समत्व आहे. स्तुती आली निंदा आली समत्व आहे. हे जे द्वंद्वाचं सगळं आहे यामध्ये समत्व राहणं हे खरं माणसाचं ध्येय आहे. तुम्हाला आम्हाला समत्वाची कल्पना आहे का? आपल्याला कल्पनाच नाहीये. कधीतरी असं झालंय का की जरा काही कमी जास्त झाल्यानंतर काही नाही बुवा ठीक आहे, अरे आतमध्ये कसं लगेच हालतं लक्षात ठेवा. नाही का? हे मी काय सांगायला पाहिजे, मी तुमच्यातलाच आहे म्हणून जोराने सांगतोय, कारण आतलं जे असंच आहे. नाही का? एक ग्रस्त आपल्या श्रोत्यापैकी बरं का असतीलही बसले, त्यांनी मला सांगितलं, तिसरा अध्याय आपला चालला असताना समत्वम योग उच्यते. काय गीतेचं महावाक्य आहे बघा. अरे सगळ्या योगाचं मर्म कशात आहे? वृत्ती साम्य येणं. काय झालं तरी थंड आहे असा. म्हणून तुम्हाला ते तरी हरकत नाहीची गोष्ट सांगितली ना. तरी हरकत नाही. पुन्हा सांगू का? 2 मिनिटात सांगतो, कारण तुम्ही विसरला असाल. तिसरा अध्याय गेला कुठे, 8वा अध्याय आलाय. आता कॅसेट तुम्ही ऐकता का नाही कोणाला ठोक, बरं का? असं आहे, मी विसरून कसं चालेल हो. काय आहे, एक साधू होते याला बनारस मध्ये, तैलंग स्वामी म्हणून बरं का, भैरवनाथाच्या देवळात असत. त्यांची अवस्था अशी होती, तैलंग स्वामी का ते आंध्रातले होते म्हणून नग्न असत, कधी रंगोटी असली अंगावर नाही. तेव्हा एकदा ते गंगेच्या काठी वाळवंटामध्ये, वाळू काय भाजत असे नुसती, त्याच्यामध्ये बसलेले होते. तेव्हा लोकांना वाटलं अरे काय भासतोय, साधूला काय करावं, म्हणून त्यांना उचलून एका खोलीमध्ये नेऊन बंद केली. महाराजांनीच सांगितले स्वतः. तेव्हा त्यांना दोघा माणसांनी उचललं, बरी शरीर हे होतं, आणि जाऊन त्या खोलीमध्ये त्यांना बंद करून ठेवले. आणि पुन्हा गंगेवरती स्नानाला आलेपर्यंत स्वामी तिथे बंद केलेल्या खोलीतून. असला माणूस बरं का. सांगण्याचा हेतू काय, ते त्या भैरवनाथाच्या देवळात जी ओरी होती बाहेर तिथे असायची. एका मुलीचं वाकडं पाऊल पडलं आणि तिला मूल झालं. तेव्हा मूल झाल्यानंतर ते गरोदरपणी कळलं. बाप म्हणाला याचा बाप कोण आहे ते सांग, या मुलाचा बाप कोण? आणि तिने सांगितलं तैलंग स्वामी याचा बाप आहे. बघा हो, साधू पुरुषा ते आलं लचाण सगळं. ते पोराला घेऊन आलं, ते तान्ह्या पोराला घ्या म्हणले तुमचा मुलगा, तरी हरकत नाही म्हणले, राहू द्या. अहो काय मी त्यांचे चरित्र असं वर्णन आहे. आता पोराला दूध आणा, कपडे आणा, स्वामीला काय प्रारब्धाचा खेळ असतो बघा. हा असलाच म्हणजे पोचलेला पुरुष, पण हे प्रारब्धाचा खेळ त्याला. आणि ती पोरगी रोज संध्याकाळी येऊन चोरून पाहून जायची आपलं मूल. आता चांगलं गुटगुटीत झालं. अरे साधूच्या सगळं त्याला सरबराई असल्यानंतर काय हो, नाही का, त्याला काय ते बाकी खोकला फिकला ना, आणि ते काय 3 ट्रिपल इंजेक्शन वगैरे भानगड काय आहे ना, कसलं आलं ट्रिपल सगळं. 4 महिने झाले तिला काही नाही, ते आवरे ना बघा. आणि मग बापाला म्हणाले क्षमा करा, तो आमका मनुष्याचा बाप आहे, स्वामींचं काही दोष नाही. बरं ते आलं छान सगळं. मग बाप आला म्हणला माफ करा स्वामी, आम्ही चुकलो, तरी हरकत नाही म्हणाले, पोर देऊन टाकलं. ऐकायला गोड आहे. पण तुमचा आमचा मुलगा किंवा मुलगी, समजा तुमच्या मुलीला त्रास आहे बरं का, शास्त्री खरं सांगा. तुम्ही मला मुलगी नाही तरी कल्पना आहे, आपलं मन शांत राहील. नाही तुम्ही खरं सांगा. किंवा अहो साधी गोष्ट,
शाली तुमची इथून बदली झाली पुण्याला याला नाशिकला, सगळं गव्हर्नमेंट घर देत आहे, आमकं देत आहे, तरी काय नुसतं खालीवर जीव होतोय नुसतं, नाही का? हा, बघा तुम्ही कशी गंमत आहे, कसले समत्व कसलं काय आहे. नाही का? मग अरे असं दुसऱ्यावरती प्रसंग आला असताना आपल्यावर मृत्यू आल्यानंतर आम्ही चाललो आनंदात, सांगणारा मनुष्य कसा असेल, नाही का? बघा तुम्ही, समजा तुमचा एखादा प्रसंग आहे काहीतरी आणि त्याच्यामध्ये एखादी गोष्ट कमी पडली. उदाहरण घ्या की समजा लग्न तुमच्या मुलीचं मुलाचं ठरलेलं आहे आणि हार आले नाहीत वेळेवर, हा बरं का? तुम्हाला काय खरं सांगा, म्हणजे हे करू नका, लपून ठेवू नका, सगळं व्यवस्थित पार पडलं असं वाटेल? नाही वाटणार. लगेच मन खाली वरती होईल, काय तुमचं कोणाला ठेव, नाही का? अहो साधी बरी आठवण झाली मला. पुण्याला एक लग्न होतं, फार दिवसाची गोष्ट, 50 वर्षाची मागची. ते येताना ती जे मुलगा आला ना, तेव्हा तो उमऱ्यामध्ये अडकला, याच्या हॉलमध्ये येताना उमऱ्यामध्ये पाय अडकला. अरे त्यांनी लगेच ज्योतिषी बोलून, भाऊ काय झालं, वेळवाकडे घुमुहूर्त झाला, आम्ही गणपतीची पूजा केली होती म्हणाले आधी. कसलं समत्व आले आणि काय बर. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतायत, ते तुले सर्व काळी आपैसया होईल, मग भलते या भलते जेव्हा देहबंध असवा जाऊ, परी अबंधा नित्य ब्रह्मभावा बिघाड नाही. आहे असू द्या, कसाही प्रसंग आला असताना ब्रह्मभाव जो आतला आहे त्याला बिघाड नाही. याला आपली की नाही तयारी म्हणजे काय करावी मी सांगून ठेवतो आपल्याला. आपलं कसं आहे, व्यवहारात उपयोगी पडलं पाहिजे, बरं का? म्हणजे आमचा धंदा कसा होता, परीक्षेकरता शिकवायचा. परीक्षेला काय येईल ते सांगा सर, बरं का? बाकीचं नको, नाही का? ज्ञान बिन ठीक आहे हो, पण परीक्षेकरता काय येईल सांगा. नाही तसं आपलं आहे, माझ्या व्यवहारात मला उपयोगी पडलं पाहिजे ना. तर आपल्याला अंतकाळ जर आला तर आपली समत्व स्थिती कशी पाहिजे, काही नाही बुवा, आपण व्यवस्थित शांत मनाने चाललो आहोत, आलाय ना, काही नाही चाललं त्याला की नाही ते ब्रह्मभाव वगैरे जाऊ द्या, मोठ्यांच्या गोष्टी आहेत. भगवंताचं स्मरण ठेवून ज्यांचा मी म्हणवतो ते माझ्या जवळ आहे, हे पाहिजे, बरोबर की माझ्या बरोबर आहेत ते. ही जर भावना असेल तर समत्व टिकेल, नाही तर नाही टिकणार. आणि हा अभ्यास आहे. व्यवहारामध्ये रोज काहीतरी कटकटी होणार, कमी जास्त, त्यामध्ये मन प्रसन्न पाहिजे, शांत पाहिजे. असू द्या, आज असं दिसतंय, आज असं दिसतंय, याला की नाही राजमंत्र असेल तर तुझ्या इच्छेने चाललंय. आज तुझी इच्छा अशी दिसते, आज तुझी इच्छा अशी दिसते, आज तुझी इच्छा मी ज्ञानेश्वरीचे निरूपण ऐकावं अशी आहे. आता झोप आली त्याला मी काय करू, पण ऐका नाही का? पण आता काय करावं, काय हो नाही. तुम्हाला खरं सांगतो, हे तत्वज्ञान म्हणजे झालं कटकटीच आहे, किती कठीण असतं. आधी आम्हाला समजलं पाहिजे धड, आणि ते मग सांगायचं. ते ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं म्हणजे काय, पण मोठं मार्गदर्शक आहे फार. हो अरे लहान छान. मी असं म्हणेन तुम्हाला की आपला समत्व केव्हा बिघडावं, साम्य मनाची अवस्था, उपासना ज्या वेळेला होणार नाही तिथेच बिघडावं, बाकी नाही. बाकी सगळं चाललंच ते बिघडणारच आहे. शिंच जे फळ सडणारच आहे तिथे काय करता, नाही का? शरीर आणि तुमच्या प्रपंचाची स्थिती रॉटन फ्रूट आहे, नाही काय त्यात आहे. मग असं जर आहे तर मनाची समता बिघडावी केव्हा, ज्या वेळेला अरे आज उपासना चुकली माझी, आज नाही झाली, तिथेच तेच. म्हणून असा नियमच करावा, काही झालं तरी उपासना आधी आणि मग बाकी. घरात जन्म झाला तरी उपासना आधी, मृत्यू झाला तरी आधी हे होऊ दे मग जाऊ. हो किंबहुना मी तर असं म्हणेन, इतकी उपासना अंगभूत झाली पाहिजे की मरायच्या वेळेला सुद्धा थांब माझी उपासना होते मग मी तुझ्या बरोबर येतो. हा, आणि मनुष्य करू शकेल, मृत्यूवरती स्वामित्व येऊ शकेल, इच्छाशक्ती प्रबल होईल, माझं काम होऊ दे मग मला घेऊन जा. मग तू कोण आहेस, मृत्यू म्हणजे काय, आणखी अमरत्वाचा जिथे मी आधार घेतलेला आहे भगवंताचा, तिथे तुझी काय किंमत आहे. मग असं ते होईल बघा. तो की नाही त्याला आधी कळेलच, तो त्यातच बसेल आणि त्यातच जाईल. असं मग तो कल्पादी जन्मा नागवे. आता जो मनुष्य आहे तो असा, म्हणजे या कल्प आपल्याकडे कल्पना आहे की त्याला मिलेनियम असं इंग्लिश मध्ये म्हणतात, एक मोठं युग असं. ते म्हणले त्यात जन्म नाही, कल्पांती मरणे नापलवे, युग येवो युग जावो,
त्याला जन्म नाही मरण नाही. माझी संसार स्वर्ग संसाराचे लाघवे जखवे ना. तो फसत नाही. काय फसत नाही? तो म्हणजे स्वर्ग आणि संसार हे त्याला आकर्षित करीत नाही. आपल्याकडे अशी कल्पना सगळं धर्मामध्ये आहे ती, की माणूस पुण्यवान असला तर मेल्यानंतर एका अशा अवस्थेत जातो ज्याला स्वर्ग म्हणतात, आणि जर पापमय असलं तर अशा अवस्थेत जातो जिथे दुःख असतं. असं त्याला ते स्वर्गही नाही, त्याचं आकर्षणही नाही, पापाची भीतीही नाही त्याला. अशी अवस्था. येणे बोधे जो योगी होये, तयासीच या बोधाचे नीटपण आहे. काजे भोगा ते पेलून पाहे निजरूप आहे. हा जो योगी असतो हा पेलून पाहे म्हणजे त्याचं वजन करतो, त्याची किंमत करतो. या भोगांची किंमत किती आहे स्वर्गाच्या, याची तो किंमत केली असल्यामुळे त्याला त्याचं आकर्षण राहत नाही. आहे काय नाही काय, आलं का आणि गेलं का, अशी अवस्था. पैगा इंद्रादिका देवा, जया सर्वस्वे स्वर्गी गाजती राणीवा. ते सांडणे मानून पांडवा डावली जो. इतकंच नव्हे, पौराणिक कल्पना, इंद्राला सर्व ऐश्वर्य असतं स्वर्गामध्ये. हे स्वर्गातलं ऐश्वर्य जरी त्याला आलं तरी त्याचं त्याला आकर्षण राहत नाही, ते सोडून देतो. आणि मग जरी मग आता शेवटचा श्लोक सांगतायत किंवा या जगामध्ये धर्माच्या आधारानं पुण्य संचय करण्याचे 2-3 मार्ग आहेत. असे पुष्कळ पुण्य संचय करणारे लोक ते कोणचे? जरी वेदाध्ययनाचे झाले म्हणजे जन्मभर वेदाध्ययन करणारे. आणि असतं बरं का, त्याचा ऋग्वेद संबंध पाठ असतो ज्यांना, आणि तुम्हाला माहिती आहे ते घनन बिनन म्हणजे उलट सुलट ते पाठ करायचं म्हणजे जन्मभर ते वेदांचं अध्ययन ते लोक करतात. आणि गंमत काय आहे बघा, तुम्हाला कृष्णमूर्ती ऐकून ठाऊक आहे. अलीकडे एक फॅशन आहे, ते समजतात थोड्या लोकांना बरं का, पण आपली वाचण्याची एक तऱ्हा आहे विशेषतः तरुण लोकांमध्ये. तेव्हा ते सगळं देव नाही धर्म नाही काही नाही असं बरं का. आणि स्नान करताना रोज शंकराचार्यांचं स्तोत्र म्हणायचे संस्कृत. हे काय आहे? तेव्हा ते आठवले म्हणून त्यांनी विचारलं, अहो हे काय? तर म्हणले, देर इज डिवाइन म्युझिक इन इट. त्या स्तोत्रामध्ये सुंदर एक प्रकारचं गेयपण आहे, म्हणजे सौंदर्य आहे. म्युझिकच म्हणा की नाही असं. तेव्हा वेदामध्ये सुद्धा असं एक सौंदर्य आहे भाषेचं बरं का. तो खरा म्हणणारा पाहिजे, म्हणजे चांगला निस्वार्थी असा, आणि त्याचे ते स्वरवीर असतात ते खरोखर त्यामध्ये एक संगीताचं हे आहे. म्हणून वेदाध्ययनानं पुण्य प्राप्त होतं अशी कल्पना. हा बरं का. अथवा यज्ञाचे शेत पिकले. शेत पिकले म्हणजे पुष्कळ हे आलं ना, काय पीक आलं. तेव्हा यज्ञ पुष्कळ केले की यज्ञ पुष्कळ केल्यामुळे पुष्कळ पुण्य संग्रह झाला असं एक झालं. अथवा तपदानांचे जोडले सर्वस्व. तपश्चर्या केली फार. तपश्चर्याचा मूळ आहे सिद्धी प्राप्त होते माणसाला. तप म्हणजे तापणे. तेव्हा शरीराला एक प्रकारे कष्ट देऊन 12 वर्ष, आपल्याकडे एक तप म्हणजे 12 वर्ष समजतात, ते 12 वर्ष करायचं म्हणजे की नाही माणसाला एक प्रकारची सिद्धी येते. ही गोष्ट खरी आहे, काहीतरी शक्ती वाढते त्याची एवढं. किंवा दानाचं महत्व फार आहे बघा. आपल्याकडे दानाचं महत्व असं आहे की जे तुम्ही आज दान निस्वार्थीपणाने देता त्याच्या दसपट तुम्हाला येतो. म्हणून समर्थाने दासबोधामध्ये गोवी घातलेली आहे, फार अप्रतिम आहे. म्हणजे साधू पुरुषाला कधी कमी पडत नाही. याचं कारण काय? त्याचे 2 अर्थ आहेत. एक, साधू पुरुष हा अत्यंत भक्त असल्यामुळे त्या ज्या देवता आहेत या जगावरती स्वामित्व गाजवणाऱ्या त्या देवता त्याला मदत करतात, म्हणून कमी पडत नाही. एक. पण दुसरं सामाजिक अर्थ आहे, तो समर्थाने घातलेला आहे. जो परोपकार करीतच गेला तो पाहिजे ज्याला त्याला. मग तया पुरुषाला काय उणे भूमंडळी. काय सांगावं आपल्याला. इथे एक शास्त्री होते, ते की नाही मालाडमध्ये इथे पुराण सांगायला यायचे रात्री त्या शंकरा देवळात. तिथे ते योग आपला पातंजली योग सूत्र त्यांनी सांगितले 1 वर्षभर. तेव्हा गुरुपौर्णिमेला आणि गुजरातीमध्ये सांगत, आणि गुजराती ऑडियन्स पुष्कळ. तर मी पाहिलेली गोष्ट आहे, दर्शनाला गेलो असताना त्यांच्याकडे धोत्र, साड्या, कपडा, पैशाचे ढीग लागलेले होते. आणि शास्त्री म्हणाले, मी काय करू म्हणाले सगळे घेऊन. देणारा असा असतो, म्हणजे जो परोपकार करीतच गेला तो पाहिजे ज्याला त्याला.
खरं सगळ्यांचं ऐकणारा, अहो हे करून द्या, लहान मुलं मोठी माणसं कोणी सांगितलं, अहो करतो करतो, अशा मनुष्याला काय कमी पडेल मला सांग, नाही पडणार. म्हणून समर्थाने अनुभव सांगितला, मग तया पुरुषाला काय उणे भूमंडळी, नाही का, असं आहे. म्हणून दानाचं महत्व ते आहे. तया आघवा पुण्याचा मळा, भार आतवणी जाय फळा, ते परब्रह्म निर्मळा साठी नसळे. म्हणाले वेदाध्ययन असो, यज्ञ असो, तप दान असो, हे करण्याने जे पुण्याचा मळा पिकतो, त्या सगळ्याच्या पेक्षा ब्रह्मज्ञानाचं महत्व जास्त. म्हणून म्हणाले ते परब्रह्म निर्मळासाठी नसले, त्याची तुलना येत नाही. जे नित्यानंदाचे माने, उपमेचा कांटाळा न दिसे साने, पाहे पा वेदज्ञानी साधने जया सुखा. अरे वेदाची यज्ञाची जी सुख आहे त्याची काय तुम्ही तुलना करता? परमात्म स्वरूपाचा आनंद आहे तो विलक्षणच आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही. जे विटे ना सरे, आता त्या आनंद कसा आहे, भोगितयाचे पवाडे पुरे, पुढे ती महासुखाचे सोयरे भावंडची. म्हणाले सुख सुख म्हणून जे आहे, ज्या करता जीव एवढा धडपड करतो, त्या सुखाची परमावधी असेल तर हा आनंद आहे. आणि तो कधी विटत नाही आणि संपत नाही, हे फार महत्वाचं आहे. अशाश्वतामध्ये घेणारा तरी विटतो, घेणार तरी नाहीसा होतो, किंवा जी वस्तू तुम्ही भोगता ती नाहीशी होते किंवा ती विटते, पुरे वाटतं. हा सगळे दोष जे आहेत ते त्याला नाही, त्या आनंदाला. तैसे दृष्टीचे सुखपणे, जयासी अदृष्टाचे बैसणे, ते शतमखाई अंगमणे नोहेची एका. वास्तविक बाकीच्या सगळ्याला कर्माचा आधार आहे. कर्म केलं म्हणजे ते सुख दुःख सगळं व्हायचं, पण याला कर्माचा आधार नसून सुद्धा त्याचं संबंध ऐश्वर्य आनंदाचं कायम राहतं. मग तया ते योगीश्वर अलौकिके, दिठीचे हात चुके, अनुमानिती कौतुके, तव अळुवार आवडे. असा जो साधक असतो तो ही सगळी सुख तोलून पाहतो आणि त्याला मग असं दिसतं की या सुखामध्ये ते जे आनंदाची मस्ती आहे ती नाही, म्हणून तो ते सोडून देतो. मग तया सुखाची किरीटी, तरुणिया पावठी, परब्रह्माची पाठी आरूढती. मग या सगळ्या सुखांच्या पायऱ्या करतो, पायाखाली तुडवतो आणि परब्रह्मावरती जातो. त्याला याची किंमतच राहत नाही. म्हणून वैराग्य पाहिजे. वस्तू सोडायचं कारण नाही, असली काय आणि नसली काय त्याची किंमत राहत नाही. ऐसे चराचरिक भाग्य, जो ब्रह्मेशा आराधने योग्य, योगियांचे भोग्य भोग धनजय. 4 ओव्या येतात फक्त. हे सगळं संपलं असं कुणी सांगितलं ते वर्णन करतात. श्रीकृष्णाने सांगितलं असं तो आनंद भोगतो. तो कसा म्हणाले, चराचरिक भाग्य, या विश्वाचं भाग्य आहे. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, आपणच म्हणतो ना, आम्ही बा महात्मा गांधींना पाहिले, आम्ही बा नेहरूंना पाहिले, राजकीय पुरुषांना, आम्ही शिवाजीला पाहिला, आम्ही अमक्याला पाहिलं, असं म्हणतो ना आपण. अरे ही साधी माणसं. असा परमात्मा जिथे आलेला आहे त्याला पाहणं म्हणजे काय असेल. सत्पुरुषाला पाहणं सुद्धा मला 10 वेळा वाटतं बघा. नव ज्ञानेश्वरी वाचताना, अरे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांना पाहायला मिळालं तर बरं होईल बघ. ज्या डोक्यात एवढं ज्ञान राहिलं, काय असतील तो पुरुष. अहो मेंदू सारखा मेंदू असणार की नाही, पण कसे असतील ते, नाही का, असं वाटतं. म्हणून म्हणाले ऐसे चराचरिक भाग्य, जो ब्रह्मेशा आराधने योग्य, ब्रह्मा ईश्वर शंकर यांना पूजेला योग्य असा हा श्रीकृष्ण, योगियांचे भोग्य भोग धनजे. योगी जसा भोग घेतात, योगी ज्याचा खरा खरा भोग घेतात, ज्याचा खरा फायदा घेतात, असं जे भोगधन आहे, जो सकळ कळांची कळा. वर्णन बघा, ज्या ज्या कला म्हणून जगामध्ये आहेत त्यांची जी कला आहे, जो परमानंद पुतळा, काय वर्णन आहे, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची, या विश्वाचा जीवाचा जो जिव्हाळा आहे असा हा परमात्मा, जो सर्वज्ञतेचा ओलावा. काय कल्पना आहे बघा. ज्ञान कसं आहे, ज्ञान वृक्ष आहे, प्रेम ओलावा आहे त्याला, पण ज्ञानाला वृक्ष पण आहे, कठोर आहे ज्ञान. बरं का, महाराजांचं वर्णन छान आहे. हजामत केलेला डोकं खरखरीत असतं तसं ज्ञान आहे म्हणाले. आणि लहान पोरांचं बाळसं असताना तसं प्रेम भक्ती आहे म्हणाले. काय सुंदर आहे बघा. लहान पोरांचं किती मऊ, रेशमासारखे मऊ असतात केस, तसं. म्हणून जो सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळींचा कुलदिवा, यादव कुल प्रसिद्ध झालं, त्यामुळे तो श्रीकृष्ण जी पांडवा प्रति बोलिला, असा तो श्रीकृष्ण
असा 8वा अध्याय त्यांनी सांगितला. ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांत गीता सांगितलं ना संजयने. संजय रायासी असे सांगतू तेची परियेसा पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे. ती आता पुढे कथा येणार आहे, ती तुम्ही ऐका. जानकी जीवन स्मरण जय जय राम. रघुपती राघव राजा राम. पतित पावन सीताराम.